गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू मसले कोचिंग क्लासेस. तर आज आपण इंटिग्रेशन चालू करणार आहे. हा इंटिग्रेशन नावाचा जो चॅप्टर आपण शिकणार आहे हा फ्रॉम MST CET आणि JEE पॉईंट ऑफ व्ह्यू शिकणार आहे. एकदम बेसिक, म्हणजे याच्यात असं नाही की बेसिक नाही होणार, बेसिक होणार, पण एकदम बेसिकपासून आणि एकदम छोटे छोटे सोपे सोपे प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला अगोदर आले पाहिजे, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजतील आणि हा व्हिडिओ समजेल. आता आपण पहिले थोडंसं थेरी घेऊन घेऊ इंटिग्रेशनची आणि काही प्रॉब्लेम्स पण त्याच्या अगोदर जो रेग्युलरमध्ये स्टेट बोर्डचा आपला इंटिग्रेशन आहे तो तुमचा झालेला असावा. ठीक आहे. मग आता इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशनचं दुसरं नाव आहे प्रिमिटिव्ह. 3 नाव आहे इंटिग्रेशन. एक स्वतः इंटिग्रेशन, दुसरं प्रिमिटिव्ह PRIMITIVE प्रिमिटिव्ह, त्यानंतर अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या रेसिप्रोकल, डेरिव्हेटिव्हच्या उलटा अँटी डेरिव्हेटिव्ह. तर आता इंटिग्रेशन जे आहे त्याच्या अगोदर डेरिव्हेटिव्ह नावाचा चॅप्टर तुमचा सर्वांचा चांगला झालेला आहे. डेरिव्हेटिव्ह आपण काय असते, कसं असते, कसा काढतो, कोणाचा काढतो, काय वगैरे वगैरे सर्व डेरिव्हेटिव्हबद्दल माहिती झाली. आता इंटिग्रेशन काय आणि इंटिग्रेशन कशासाठी आहे. आता डिफरन्शिएट म्हणजे तुकडे तुकडे करणं, त्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह. आणि इंटिग्रेट म्हणजे त्याच्या ऑपोजिट प्रोसिजर, तुकडे तुकडे गोळा करणं म्हणजे इंटिग्रेट करणं, तर त्याला म्हणतो आपण इंटिग्रेशन. जेव्हा काही आपल्याला गोळा करायचं काम पडून इंटिग्रेट करायचं आपण इंटिग्रेशन यूज करू. कशाला जर आपल्याला तुकडे तुकडे करायचे आहे तर त्याला आपण डिफरन्शिएट करतो त्या फंक्शन. आता इंटिग्रेशन जे आहे त्याचं जे नाव आहे अँटी डेरिव्हेटिव्ह, त्याचा मतलब आहे की डेरिव्हेटिव्हच्या एकदम अपोजिट. त्याचं मिनिंग असं आहे की समजा एखादं फंक्शन f(x) आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काहीतरी g(x) असेल. फंक्शन आहे f(x), त्याचा जर डेरिव्हेटिव्ह g(x) आहे. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर म्हटलं व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ x³ डेरिव्हेटिव्ह काय, तर आपण काय सांगू की डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ इज 3x². पण हा जर क्वेश्चन थोडा उलटा विचारला, उलटा मीन्स हा क्वेश्चन कसा होता आता की x³ डेरिव्हेटिव्ह काय, तर 3x². पण जर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला की कोणाचा डेरिव्हेटिव्ह 3x² येते, कोणाचा डेरिव्हेटिव्ह 3x² येते, तर तेव्हा तर 3x² तुम्हाला इंटिग्रेशन काढावं लागेल, तर तुम्हाला त्याचा आन्सर x³ येईल. म्हणजे डेरिव्हेटिव्हचं जे क्वेश्चन आहे तो इंटिग्रेशनचा आन्सर राहील आणि डेरिव्हेटिव्हचं जे आन्सर आहे तो इंटिग्रेशनचा क्वेश्चन राहील. म्हणून इंटिग्रेशन काय, तर रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. म्हणून इंटिग्रेशनला म्हणते अँटी डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हच्या अँटीवाली प्रोसेस, अपोजिटवाली प्रोसेस. तर इंटिग्रेशन जे आहे ते याच्यासाठी आहे की जर तुम्हाला एखाद्यानं असं कोणी विचारलं, आता हे सोपा क्वेश्चन होता की x³ डेरिव्हेटिव्ह 3x², तुम्हाला जर विचारलं की 3x² कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तुम्ही म्हणा x³. पण जर तुम्हाला असं विचारलं की कोणाचा डेरिव्हेटिव्ह, की डेरिव्हेटिव्ह ऑफ विच फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ विच फंक्शन इज 7/3 x⁻⁴. जर तुम्हाला असं विचारलं की कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 7/3 x⁻⁴, थोडा वेळ लागेल, हे सोपं होतं, हे असं नाही. कधी कधी याच्यापेक्षा बेकार प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशी जी प्रोसिजर आहे की ज्याच्या डेरिव्हेटिव्हचा आन्सर आपल्याला माहिती आणि डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन फाइंड करायचा असते, त्या प्रोसिजरला म्हणतो आपण प्रोसिजर ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे बाय युझिंग इंटिग्रेशन आपण तो डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन फाइंड करू शकतो. तर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज आहे भरपूर सारे, जे की तुमच्याकडे आहे आणि रेग्युलरमध्ये झालेले आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n वगैरे वगैरे. तरी आपण एक वेळा रिवाईज करून घेऊ आणि त्याच्याबद्दल काही बारीक सारीक माहिती आणि महत्त्वाच्या गोष्टी. तर हे झालं डेरिव्हेटिव्हच्या अपोजिटवाली प्रोसिजर इंटिग्रेशन. आणि आठवण ठेवा की इंटिग्रेशनचंच नाव प्रिमिटिव्ह आहे. म्हणजे एखाद्याचा कधी पूर्ण इंटिग्रेशन भरपूर चांगला केला आणि क्वेश्चन येते व्हॉट इज द प्रिमिटिव्ह ऑफ, तेच नाही माहिती राहत प्रिमिटिव्ह कशाला म्हणते. आठवण ठेवायचं प्रिमिटिव्ह मीन्स इंटिग्रेशन. आणि त्याचंच तिसरं नाव आहे अँटी डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह, प्रिमिटिव्ह, इंटिग्रेशन तिन्ही एकच आहे. आता असं आहे की डेफिनेशननुसार इंटिग्रेशनचा की इंटिग्रेशन म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. जर एखादा फंक्शन f(x) चा डेरिव्हेटिव्ह जर g(x) असेल, इंटिग्रेशन इज डिनोटेड बाय द साइन इंटिग्रेशन. तर जर एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह g(x) असेल तर g(x) जर तुम्ही इंटिग्रेशन काढलं तर ते काय येणार, f(x). जसं आपण इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लिहितो, तसंच इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x लिहिताना इथं dx आणि त्याचा आन्सर येईल f(x). जर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकमेकाच्या आजूबाजूला आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह
आणि इंटिग्रेशनचं साईन एकमेकासोबत कॅन्सल होते. दॅट इज जर हा डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्सले जर आपण इंटिग्रेट केलं तर इंटिग्रेशन ऑफ डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इज ओनली एफ ऑफ एक्स. की एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा जर इंटिग्रेशन काढलं तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन गेट कॅन्सल, आन्सर इज एफ ऑफ एक्स. याच्यासोबत आणखी काही कॉन्स्टंट येते, पहिले हे ऐकून घ्या की आपण हे जे लिहिलं वरतं की जी ऑफ एक्स जर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय तर एफ ऑफ एक्स. आता इंटिग्रेशन दोन प्रकारचे, एक असते डेफायनेट इंटिग्रल, एक असते इनडेफायनेट इंटिग्रल. मीन्स आता जसं की आपण म्हटलं अप्लिकेशन की इंटिग्रेशन कायसाठी असते की गोळा करायसाठी, इंटिग्रेट करायसाठी. जर तुम्हाला एखाद्याला लिमिट माहिती असेल की इथून बरोबर इथपर्यंत गोळा करत नाही, इथून इथपर्यंत फंक्शन तुम्ही त्याला इंटिग्रेट करत नाही, तर त्याला म्हणते लिमिट. म्हणजे जर तुम्हाला हे जे इंटिग्रेशनचं साईन आहे इथं जे काही लिहितो आपण त्याला लोअर लिमिट, इथं जे असते ते अप्पर लिमिट. जर लोअर लिमिट अप्पर लिमिट इथं दिलेले असेल तर ते झालं डेफायनाईट, माहिती आहे की कुठून कुठपर्यंत त्याला इंटिग्रेट करायचं. पण जर तिथं लिमिट दिले नसेल ना लोअर लिमिट ना अप्पर लिमिट तर अशा इंटिग्रेशनला म्हणतो आपण इनडेफायनाईट इंटिग्रल. फक्त गोळा करा, कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करा हे दिलेलं नसतं. तर इनडेफायनाईट इंटिग्रल आपण सध्या शिकत मग नंतर डेफायनाईटवर येऊ. तर इनडेफायनाईट इंटिग्रलमध्ये कोणत्याही फंक्शनचं इनडेफायनाईट इंटिग्रल काढल्यानंतर त्याच्यामध्ये ऑलवेज प्लस सी येणार. आता प्लस सी येण्याचं काय कारण आहे की जसं की आपण म्हटलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स जर जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय येणार एफ ऑफ एक्स. अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच इंटिग्रेशन होते म्हणून प्लस सी याच्यासाठी की सी इज एनी कॉन्स्टंट. आणि ते याच्यासाठी की जर तुम्ही म्हटलं की एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स आहे, पण जर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढताना त्याच्यासोबत त्याच्या राईट साईडला प्लस किंवा मायनसमध्ये कोणताही कॉन्स्टंट असता तरी त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो होणार. जर एफ ऑफ एक्सच्या सोबत कोणताही कॉन्स्टंट असता त्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला तर कॉन्स्टंट झिरोच होणार आहे, म्हणजे तो जी ऑफ एक्सच राहणार. फॉर एक्झाम्पल जेव्हा की आपण म्हटलं की एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येते 3x². मग अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन की 3x² इंटिग्रेशन एक्स क्यूब यायला पाहिजे. आणि पण आता असं आहे की एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² येते तर फक्त एकच असं फंक्शन आहे का एक्स क्यूब ज्याचा डेरिव्हेटिव्ह 3x² आहे तर नाही. एक्स क्यूब सोबत मी एक्स क्यूब प्लस 7 लिहा, एक्स क्यूब मायनस 7 लिहा, एक्स क्यूब प्लस एनी कॉन्स्टंट लिहा. ह्या सर्वांचे डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑल दिस फंक्शन इज इक्वल टू 3x², 3x², 3x². सर्वच फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह 3x² आहे. आणि ते जे कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह काढताना ऑलवेज झिरो होऊन जाईल. म्हणून जेव्हा आपण इंटिग्रेशन काढू तर आपल्याला कॉन्स्टंट नाही माहिती असते, पण कोणता तरी असूही शकते नसूही शकते. नसेल तर सी ची व्हॅल्यू झिरो येणार, पण असेल तर जे काही असेल ते असेल. तर ते सी ची व्हॅल्यू जी आहे ते म्हणजे कोणती तर डेरिव्हेटिव्ह काढताना त्याच्यातला जो कॉन्स्टंट आहे जो झिरो झाला असेल, जो गायब झाला असेल तो इंटिग्रेशन काढताना वापस आला पाहिजे. म्हणून आपण इनडेफायनाईटमध्ये ऑलवेज प्लस सी. ते जरी ते लिमिट असेल आपल्याला माहिती असते कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करायचं आहे, त्याच्यात असं काहीच नाही जे गायब झालं असेल किंवा अगोदर असेल आणि इकडे झिरो झाला. तर शॉर्टमध्ये आठवण ठेवायचं आहे जर इथे लिमिट असेल तर इथं प्लस सी नाही येणार, पण जर इथे लिमिट नसेल तर प्लस सी येणार. तर ह्याच्यासाठी प्लस सी असते. दादा इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज तुम्हाला माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ x raised to power n is x raised to power n plus 1 upon n plus 1. सिमिलरली फॉर ax प्लस बी रेस्ट टू पॉवर एन. तर पहा एक दोन फॉर्म्युले मी सांगतो, मग त्याच्या कम्पॅरेटिव्हली पहिले आपण डेरिव्हेटिव्ह पण पाहून घेऊ. लक्ष द्या काय मेन डिफरन्स अजून फॉर्म्युलेमध्ये आहे की जर तुम्हाला म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर एन इज व्हॉट, एक्स रेस्ट टू पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस्ट टू पॉवर एन मायनस 1. हा सिंपल फंक्शन. कंपोजिट फंक्शनच्या आपण काय करतो तो डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सच्या ठिकाणी कोणतंही फंक्शन असो, एक्स कॅन बी रिप्लेस बाय एनी फंक्शन ऑफ एक्स एफ ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर एन. तो फॉर्म्युला ॲज इट इज राहत होता की एक्स रेस्ट टू पॉवर एनचं इंटिग्रेशन एन इंटू एक्स पॉवर एन मायनस 1, एफ ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर एनचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह एन इंटू एफ ऑफ एक्स रेस्ट टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स. हा झाला एफ ऑफ एक्सचा पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह. आता हा जो होता इथे सुद्धा तसंच आहे. हा एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काही ना काही येणार. इथे एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येते म्हणून बाजूला इथे इंटू मध्ये 1 असते, जो की नाही लिहिला तरी चालेल. इथे एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आला तर त्यात फॉर्म्युला सेम की
बेसमध्ये व्हेरिएबल आहे, पॉवरमध्ये कॉन्स्टंट आहे, तर पॉवर खाली व्हेरिएबलचा पॉवर 1 न कमी इंटू जो बेस आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे. इथं एन खाली एफ ऑफ एक्सचा पॉवर 1 न कमी जो एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह बाजू. मीन्स कोणताही प्रॉब्लेम असो की एक्सच्या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह काढताना एफ ऑफ एक्स डायरेक्टली रिप्लेस करू शकतो ॲज इट इज फॉर्म्युला. मीन्स असं की जर तुम्हाला म्हटलं की एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय, जर की आपण आताच लिहिलं होतं तर आला होता 3x क्यूब. आता एक्सच्या ठिकाणी कोणतेही फंक्शन जर तुम्हाला म्हटलं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स, तर इकडे तसं फॉर्म्युला काय, जो पॉवर आहे तो खाली 3 खाली साईनचा पॉवर 1 ने कमी 3 होता 2 झाला संपला आणि इंटू. इथे एक्स होता, एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटू मध्ये 1 नाही लिहिला तरी चालेल. इथं क्यूबचा डेरिव्हेटिव्ह झाला साईनचा बाकी आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आपण लिहितो कॉस एक्स. तर जो फॉर्म्युला आपल्या सिंपल फंक्शनचा आहे तसंच कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हसाठी आहे. पण इंटिग्रेशनमध्ये आठवण ठेवायचा अशी सर्वेसाठी अप्लाय आहे. एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स पुट करा ॲज इट इज फॉर्म्युला एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्हमध्ये जे की आपले झाले. आता इंटिग्रेशनचं असं की इंटिग्रेशनमध्ये फॉर्म्युला आहे की इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू पॉवर एन इज इक्वल टू formula of integration of x raised to power n is equal to x raised to the power n plus 1 upon n plus 1 plus c, where n should not be equal to minus 1. हे खूप कामाची गोष्ट. n ची व्हॅल्यू मायनस नको. n इज एनी कॉन्स्टंट, कोणताही कॉन्स्टंट चालेल, फक्त -1 सोडून. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही चालेल, -1 चालणार नाही. त्याचं कारण असं, जर -1 साठी आपण हा फॉर्म्युला लावला आता -1 + 1 0, डिनॉमिनेटरमध्ये जर कोणाचा तरी 0 आला तर आन्सर इज नॉट डिफाईन. आणि जर कोणाचा आन्सर डिफाईन होत नसन, जसं की आपण ट्रिग्नॉमेट्रीच्या पाहिलं की डोमेन आणि रेंज असते की कोणत्याही फंक्शनचं डोमेन म्हणजे त्याच्यात एक्सच्या व्हॅल्यू, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये अँगलच्या व्हॅल्यू, तर अशावाल्या व्हॅल्यू आपण सोडून देतो ज्याच्यावर त्याचा आन्सर डिफाईन होत नाही. इकडे तसंच याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, पण याच्यात आपण n ची व्हॅल्यू -1 याच्यासाठी नाही घेणार की -1 साठी हे फॉर्म्युला डिफाईनच होत नाही, कारण याचा आन्सर येते नॉट डिफाईन. तर हा फॉर्म्युला आठवून ठेवायचा. तर आता हा तुम्हाला माहिती आहे, हा जो एक्स रेज टू पॉवर एनचं इंटिग्रेशन आहे तो झाला एक्सचा पॉवर n + 1 अपॉन n + 1 + c. त्यात जेव्हा इंटिग्रेशनची गोष्ट येते तर डायरेक्टली एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्सचा पॉवर n dx इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचा पॉवर n + 1 अपॉन n + 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स वगैरे, हे असं चालत नाही. हे चुकीचं आहे, हे रॉंग आहे, हे असं चालत नाही. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हमध्ये डायरेक्ट जो फॉर्म्युला आहे तो एक्सच्या ठिकाणी काही कोणतंही फंक्शन तोच ॲज इट इज फॉर्म्युला लागते. इंटिग्रेशनमध्ये असं नाही. इंटिग्रेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी कोणतंही फंक्शन चालत नाही. एक्सच्या ठिकाणी फक्त ax + b नावाचंच फंक्शन चालेल. जर एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्सच्या ऐवजी ax + b चा पॉवर तुम्ही n घ्याल तर त्याचा फॉर्म्युला आहे ax + b चा पॉवर n + 1 अपॉन n +. तर हा जो आहे हा इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहे पुरेचे पुरे, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी याच्यात आणखी एक बाकी आहे की हा जो बेस असते याचा इंटिग्रेशन असताना सुद्धा याचा काळाचा डेरिव्हेटिव्ह एक्स + b चा डेरिव्हेटिव्ह काढून तो डिनॉमिनेटरमध्ये घ्या. एक्स + b चा डेरिव्हेटिव्ह काढून डिनॉमिनेटरमध्ये, आणि +c आहे. तर इंटिग्रेशनमध्ये काय, एव्हरी एक्स कॅन बी रिप्लेस. जे फॉर्म्युला इंटिग्रेशनचे सिम्पलवाले आहे त्या प्रत्येक फॉर्म्युल्यात एक्सच्या ठिकाणी एक्स + b घेऊन ॲज इट इज फॉर्म्युला राहील. फक्त डिनॉमिनेटरमध्ये त्या एक्स + b चा डेरिव्हेटिव्ह येईल, पण फक्त एक्सच्या ठिकाणी एक्स + b चा. असं चालणार नाही की तुम्हाला जर म्हटलं फाइंड द इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब, इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब, साइन रेज टू पॉवर आपण फॉर्म्युला की साइन पॉवर n आहे तर n + 1, साइनचा पॉवर 3 आहे तर 3 + 1 4 अपॉन 4 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काढून खाली आला तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस + c. हे चुकीचं आहे, रॉंग आहे, असं चालत नाही. इंटिग्रेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी ax + b असन तरच तो फॉर्म्युला ॲज इट इज वाला लावता येते. फक्त एक्स + b चा डेरिव्हेटिव्ह काढून खाली लिहा.
पण जर एक्सच्या ठिकाणी कोणते दुसरे फंक्शन असेल तर ते डायरेक्टली असे सॉल्व्ह होत नाही. त्याचं काही रिझन आहे म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्डच्या इंटिग्रेशनमध्ये शिकवलेलं आहे, ते आठवण ठेवजा. बाकी ॲज इट इज आहे, जे फॉर्म्युला एक्स आहे त्याच्या ठिकाणी एक्स प्लस बी घेऊन पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युला मीन्स इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स. तर इंटिग्रेशन ऑफ साइन ए एक्स प्लस बी मायनस कॉस ए एक्स प्लस बी अपॉन ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह खाली लिहायचा. एव्हरी फॉर्म्युला, प्रत्येक फॉर्म्युला जो एक्स आहे त्याच्या ठिकाणी एक्स प्लस बी घेऊन ॲज इट इज फॉर्म्युला आपण इंटिग्रेशनचे लिहू शकतो. डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस बी कोणतंही फंक्शन असो, कोणतंही एक्सच्या ठिकाणी कोणतंही फंक्शन घेऊन आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. फक्त बाजूला जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटूमध्ये लिहा. तर हे आठवण ठेवायचा हा मेन डिफरन्स आहे फॉर्म्युल्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. इथं चांगले मुलं पॉवर 1 न वाढवा 3 + 1 4/4 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढून केले, हे चालत नाही, फक्त एक्स प्लस बीच्या. आता MST CET आणि JEE साठी फॉर्म्युलेस तुमचे चांगले पार्ट आहे आणि हा मेन डिफरन्स आणि हे 1+C वगैरे आणि बेसिक डेफिनेशन की त्याचं एक नाव प्रिमिटिव्ह अँटी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, हे नाव तुम्हाला माहिती असो. आता त्याच्यानंतर आपण इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याचे शॉर्टकट शिकू. आता काय इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना सर्वात जास्त येणारा टॉपिक आहे सबस्टिट्यूशन, आणि सबस्टिट्यूशनमध्ये थोडं टाईम जास्त जातो. तर आपण आता त्याच्यासाठी शॉर्टकट्स ऑफ इंटिग्रेशन तो काय पहिला फॉर्म्युला शॉर्टकट की इंटिग्रेशन ऑफ f of x raised to the power n into f dash of x dx is equal to f of x raised to the power n plus 1 upon n plus 1 plus c. अशा टाईपचे प्रॉब्लेम सबस्टिट्यूशन सॉल्व्ह होते बेसिक वेळे. आपल्याला एंट्रन्समध्ये डायरेक्ट आन्सरची मतलब असते. तर फॉर्म्युला काय आणतो इंटिग्रेशनच्या शॉर्टकटला पहिला की कोणतंही फंक्शन असो. आपण याच्या अगोदर पहिलेच सांगितलं की कोणतंही फंक्शन नाही चालत, फक्त एक्सचं पाहिजे तर त्याचा बार n+1 आपण n+1 करता येईल. पण आपण इथं आता कोणतंही फंक्शन ax प्लस बी नाही, कोणतंही f ऑफ एक्स घेतलं म्हणजे कोणतंही फंक्शन ऑफ एक्स आलं. फक्त त्याच्यात आणि याच्यात फरक काय की जर एखाद्या फंक्शनचा पॉवर काहीतरी आहे पण त्या फंक्शनचा त्याच्या बाजूला इंटूमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. एखादा फंक्शन आहे f ऑफ एक्स, त्याचा जर त्याच्या बाजूला इंटूमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर शॉर्टकटवाला फॉर्म्युला म्हणते ना सबस्टिट्यूट करा ना काही ना काही, पॉवर 1 ने वाढवा, वाढल्या पॉवर खाली द्या. फॉर एक्झाम्पल त्याचं तसं नसतं झालं, पण जर तुम्हाला म्हटलं इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब इंटू कॉस एक्स dx, आता हे साइन नावाचं जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स आहे. चॅप्टर इंटिग्रेशन पण याच्यात पण डेरिव्हेटिव्ह आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. आता साइनच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तर त्याचा जो पॉवर आहे तो 1 ने वाढवा, वाढलेला पॉवर खाली. क्यूब आहे, फायनल आन्सर येणार साइन रेज टू पॉवर 4 अपॉन 4 प्लस सी. हा फॉर्म्युला की जर एखाद्या फंक्शनचा त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर जो पॉवर आहे तो 1 ने वाढवा, वाढलेला पॉवर खाली लिहा. हा फॉर्म्युला. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला, जर इंटिग्रेशनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये जे कोणतं फंक्शन आहे त्याचा जर डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असेल तर शॉर्टकटमध्ये त्याचा आन्सर आहे की लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस. की डिनॉमिनेटरमध्ये एखादं फंक्शन आहे त्याचा जर डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये प्रेझेंट आहे तर त्याला डिनॉमिनेटरला सरळ लॉग लावा प्लस सी. आता आपण इंटिग्रेशन ऑफ 1/x शिकलो, हा सुद्धा त्याच्यातच बसते. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स येते 1, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1, पुण्याला आपण लिहितो लॉग ऑफ डिनॉमिनेटर, कारण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये. जर कॉन्स्टंट नसेल तर ते बॅलन्स करता येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर म्हटलं 3x + 7 इकडे x³ + 7x, त्याचं इंटिग्रेशन करा तर डायरेक्टली आहे की x³ डेरिव्हेटिव्ह 3x² 7x 7, डिनॉमिनेटरचा पूर्णच्या पूर्ण न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, त्याचा आन्सर येणार लॉग ऑफ मॉड ऑफ x³ + 7x फिनिश. पण जर एखाद्याला कॉन्स्टंट नसेल, फॉर एक्झाम्पल म्हणजे कॉन्स्टंटची कमी असेल तर आपण त्याला बॅलन्स करू शकतो. एक्झाम्पल असं की x² + 7 आहे आणि वरतं x आहे, त्याचं इंटिग्रेशन लावायचं.
आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, 7चा डेरिव्हेटिव्ह 0 मीन्स डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आहे ट्वाइस एक्स वर तर फक्त एक्स आहे, कशाची कमी आहे 2ची. तर तेव्हा काही नवीन फॉर्म्युला लावायचं काम नाही. 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट कधी बॅलन्स करता येते 2नी न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, बॅलन्स करायसाठी 2नी डिवाइड केलं. आता जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह पूर्णच्या पूर्ण न्यूमरेटरमध्ये प्रेझेंट आहे तर आन्सर येणार लॉग ऑफ डिनॉमिनेटर. तर झाला दुसरा पण याचाच एक चुलत भोग आहे, असाच दिसणारा की वरतं एफ डॅश ऑफ एक्स, खाली एफ ऑफ एक्स. फक्त फरक असा आहे की इथं फक्त एफ ऑफ एक्स येता, इथं रूटमध्ये आहे. जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे आणि डिनॉमिनेटर रूटमध्ये आहे तर शॉर्टकटला फॉर्म्युला की डिनॉमिनेटरले फक्त 2 लावा, 2 रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. का 2 रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. हा नाही, हा सारखाच दिसते पहा. इथं रूट नाही. जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डायरेक्ट लागला, पण जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे पण डिनॉमिनेटर रूटमध्ये आहे तर त्या डिनॉमिनेटरले 2 ला. तर हा शॉर्टकट एक फॉर्म्युला. त्यानंतर की कोणतंही कॉन्स्टंट असो, एनी कॉन्स्टंट, त्याला आपण काहीतरी ए म्हणू. तर ए नावाचा जो कॉन्स्टंट आहे त्याचा जो पॉवर आहे त्याचा जर त्याच्या बाजूला इंटूमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर त्याचा फॉर्म्युला ए रेज टू पॉवर एफ ऑफ एक्स अपॉन लॉग ए प्लस. हा जो पॉवर आहे याचा जर डेरिव्हेटिव्ह ते प्रेझेंट असेल तर डायरेक्ट ॲज इट इज अपॉन लॉग ए. तर हा झाला 4थ्या नंबरचा शॉर्टकटला फॉर्म. आज आपण पेपर्समध्ये आतापर्यंत आलेले जे प्रॉब्लेम्स आहे CET JEE मधले ते पण सॉल्व करू. पूर्ण प्रॉब्लेम्स तर नाही होणार, तुम्हाला जे शीट दिले ते तुम्ही सॉल्व करायचे. त्याच्यात जे डिफिकल्टी आहे ते नंबर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, ते प्रॉब्लेम तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आपण आज थोडे प्रॉब्लेम्स घेऊ इंटिग्रेशनचे. जे थेरी तुम्हाला सांगितले आहे ते इंटिग्रेशनची पूर्ण थेरी नाही, शॉर्टकटमध्ये सांगितले आहे. रेग्युलर क्लासमध्ये जे झाली आहे ते पूर्ण आहे स्टेट बोर्डमध्ये. आता काही थेरी बाकी आहे तर ते प्रॉब्लेम शिकवता आपण घेऊया. जसे जसे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या टाईपचे येतील तसं मी तुम्हाला 2-3 नवीन गोष्टी सांगत जाईल. तर प्रॉब्लेम्स पूर्ण असे सॉल्व करा की त्या रिलेटेड त्याच्यासारखे पुढे चालून प्रॉब्लेम आले तर थोडे पटापट सॉल्व झाले पाहिजे. आता काही फॉर्म्युला इंटिग्रेशन सॉल्व करताना रूल इंटिग्रेशनचे काय आहे की कोणतेही 2 फंक्शन असो ते प्लस किंवा मायनसमध्ये असेल तर इंटिग्रेशन सेपरेट लागेल. जर एखादा कॉन्स्टंट फंक्शन आहे त्याचं जर इंटिग्रेशन काढायचं आहे तर त्याला एक्स लागतं. विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर एक्स लागेल, विथ रिस्पेक्ट टू वाय असेल तर वाय लागेल. मीन्स 3चं इंटिग्रेशन 3x विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ 5 विथ रिस्पेक्ट टू वाय 5y. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल पण कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काढताना त्याला तो व्हेरिएबल लागेल प्लस सी. आणि काही फॉर्म्युलेज आहे जे इंटिग्रेशन सॉल्व करताना आपल्याला कामात पडून. हा जसं की भरपूर कामाचा फॉर्म्युला की ए रेज टू पॉवर लॉग W टू द बेस A इज इक्वल टू W. मीन्स एखाद्या कॉन्स्टंटचा कोणत्या व्हेरिएबलचा कोणाचाही पॉवर जर लॉग असेल तर तो लॉगचा बेस आणि ज्याच्या पॉवरमध्ये लॉग आहे तो वाला बेस जर सेम असेल तर लॉग आणि तो कॅन्सल होतो, इकडे W होते. प्रोव्हाइडेड हा लॉगच्या समोर कोणताच कॉन्स्टंट नको. जर ह्या लॉगच्या समोर कोणता कॉन्स्टंट आला तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की ए लॉग बी, की लॉगच्या समोरचे कोणताही कॉन्स्टंट त्याच्या अँगलचा पॉवरमध्ये जाते तर लॉग बी रेज टू पॉवर ए. तर लॉगच्या समोर कोणी आलं त्याला गायब करायचा फॉर्म्युला. आता असं आहे की जर तुम्हाला म्हटलं 7 रेज टू पॉवर लॉग एक्स टू द बेस 7 तर काय आहे ना एक्स, कारण लॉगचा बेस आणि लॉग ज्याच्या पॉवर आहे तो हे दोन्ही बेस सेम आहे तर लॉग कॅन्सल येईल आणि समोर कोणी नाही. पण जर असं आलं असतं की 7 रेज टू पॉवर 3 लॉग एक्स टू द बेस 7 तर हा लॉगचा बेस आणि हा बेस सेम आहे तर लॉग कॅन्सल होईल. पण अगोदर इथं 3 नको तर 3 गायब करा पहिले. तर 7 रेज टू द पॉवर लॉग ऑफ, जर लॉगच्या समोरचा 3 आहे तो जाईल एक्सच्या पॉवरमध्ये टू द बेसमध्ये 7. आता लॉग कॅन्सल होईल, उरला काय तर एक्स. हा एक फॉर्म्युला खूप कामाचा आहे, वेळ येतो. आणि लॉगचा जर बेस काही नसेल तर काय असं ई. 2 प्रकारचे लॉग आहेत, कॉमन लॉगॅरिथम, नॅचरल लॉगॅरिथम. आणि ज्याचा बेस 10 असतो त्याला आपण कोणत्या लॉगॅरिथम म्हणतो, कॉमन लॉगॅरिथम. ज्याचा बेस ई असतो त्याला म्हणतो आपण
नॅचरल लॉगॅरिथम. आपण नॅचरल लॉगॅरिथम यूज करतो ज्याच्यात आपण बेस ई यूज करू. जर आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लॉगचा बेस काही दिला नसेल तर तो बाय डिफॉल्ट काय राहणार ते. फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जो बेस राहतो तो 10 असतो. ठीक आहे, आठवून ठेवायचं. हे झालेलं आहे आपलं लॉगॅरिथम नावाचं चॅप्टर शिकवताना. तर आता एक प्रॉब्लेम आहे केरला इंजिनिअरिंग एक्झाममध्ये आलेला 2002 मध्ये, की ऑप्शन आता तुमच्याकडे शीट आहे तर त्याच्यात तुम्ही पाहू शकता e⁻ log of sin x याचं इंटिग्रेशन. आता जसं की म्हटलं की लॉगचा जर बेस काही नसेल तर बाय डिफॉल्ट ई असते. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे की लॉग ज्याच्या पॉवरवर आहे तो बेस आणि लॉगचा बेस जर सेम असेल तर लॉग कॅन्सल होतो. आता ईचा पॉवरमध्ये लॉग आहे, लॉगचा बेस काही नाही म्हणजे बाय डिफॉल्ट ई आहे, म्हणजे लॉगचा बेस पण ई आणि ज्याचा पॉवरमध्ये लॉग आहे तो सुद्धा ई. ई आणि या लॉग कॅन्सल होईल. इकडे येणार साइन एक्स. हा फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन नाही. जो जनरलाइज फॉर्म्युला आहे, कुठे यूज करता येत, इंटिग्रेशन नाही. तर इन लॉग कॅन्सल उरला फक्त साइन एक्स. आता निघेल इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स प्लस सी. ते केरला 2002 मध्ये आलेलं प्रॉब्लेम होतं. तर असं ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. शीट तुम्हाला दिलेलं आहे क्लासमध्ये, तर त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करून देतो आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम 1976 मध्ये आलेला, इंटिग्रेशन ऑफ 3x³ मायनस 2√x अपॉन x dx. वरती दोन टर्म आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक टर्म आहे. अकॉर्डिंग टू लॉ a प्लस b बाय c वी कॅन राईट a बाय c प्लस b बाय c. प्लस असो की मायनस असो, आपण तो डिनॉमिनेटर सेपरेट लावू शकतो. डिनॉमिनेटर सेपरेटला काय आहे, 3x³ बाय x विच इज x² मायनस 2√x बाय x. √x बाय x. x can be written as √x into √x. One √x get cancelled, remain 2 by √x dx. Now दोन टर्म्स आहे, मायनस आहे, सेपरेट इंटिग्रेशन लागेल. याचे इंटिग्रेशन, याचे इंटिग्रेशन. 3 इंटिग्रेशन ऑफ x² इज x³ बाय 3 मायनस 2 बाय √x इंटिग्रेशन फाइंड करताना हे समजलं ना. 3 बाहेर, x² इंटिग्रेशन x⁻² प्लस 1 3 बाय 3 मायनस 2 कॉन्स्टंट, 2 बाहेर 1 अपॉन √x इंटिग्रेशन 2√x. हा 2 कॉन्स्टंट वाला जो बाहेर निघाला, 1 बाय √x इंटिग्रेशन असते 2√x प्लस सी. फॉर्म्युले तुमचे चांगले पाठ आहे, अपेक्षा करतो. तर x³ मायनस 4√x प्लस सी हे झालं याचा आन्सर. सेकंड प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम ते पेपर्समध्ये आलेले प्रॉब्लेम्स आहेत काही. देन 1 प्लस cos² x अपॉन sin² x इंटिग्रेशन. नाव सेपरेट इंटिग्रेट. जसा आपला फॉर्म्युला a प्लस b 1 अपॉन sin² cos x² प्लस cos बाय sin, ट्रिग्नोमेट्रीचं बेसिक. cos अपॉन sin इज cot and square cot² dx. तर सेपरेट इंटिग्रेशन यालाही लागेल. इंटिग्रेशन ऑफ cos x² तर आपल्याला माहित आहे की इंटिग्रेशन ऑफ cos x² इज मायनस cot x प्लस आता इंटिग्रेशन ऑफ cot². पहा, साईनचं, कॉसचं, टॅनचं, कॉटचं, सेकचं, कोसेकचं, 6च्या 6 फंक्शनचं इंटिग्रेशनचे फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. त्यात स्क्वेअरचं कोणाकोणाचं, sin², cos². जसं की तुम्हाला म्हटलं पूर्ण थिअरी शिकवली नाही आहे, जे थिअरी आहे भरपूर सारी बाकी आहे आणि जे प्रॉब्लेम्स येईल त्याच्यानुसार आपण शिकवत जाऊ. तर आता cot² आलं, तुम्हाला बाकी थोड्याफार गोष्टी सांगतो आहे. मला लक्ष द्या की साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं इंटिग्रेशनचं डायरेक्ट फॉर्म्युला आहे. साईनचा मायनस कॉस, कॉसचा साईन, टॅनचा लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स, तसाच कॉट, सेक, कोसेक 6च्या 6 फंक्शनचं तुमच्याकडे फॉर्म्युला अवेलेबल. त्याच्यानंतर sin²चं जर तुम्हाला डायरेक्ट इंटिग्रेशन विचारलं तर त्याचा डायरेक्ट इंटिग्रेशन निघत नाही. sin² इंटिग्रेशन फाइंड करायचं असेल तर त्याला फॉर्म्युला लावा लागते की 1 मायनस कॉस 2 थीटा बाय 2 आला. cos² डायरेक्ट इंटिग्रेशन निघत नाही, त्यालाही फॉर्म्युला लावा लागेल 1 प्लस cos 2 थीटा बाय 2, मग त्याचं इंटिग्रेशन निघत. sin³ इंटिग्रेशन निघत नाही, sin³ फॉर्म्युला लावा लागतो 3 sin θ
मायनस साईन 3 थिटा बाय 4. कॉस क्यूबचं डायरेक्ट इंडिकेशन निघणार नाही, त्यालाही फॉर्म्युला 3 कॉस थिटा प्लस कॉस 3 थिटा बाय 4. देन साईन कॉस झालं. आता टॅन आणि कॉट. टॅन आणि कॉटचं डायरेक्ट इंटिग्रेशन आहे. टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअरचं डायरेक्ट इंटिग्रेशन आहे. ते सेक स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्ट निघाल की इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर इज टॅन, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर इज मायनस कॉट. सेक स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्टली अवेलेबल आहे, पण टॅन आणि कॉटचं इंटिग्रेशन डायरेक्ट फाइंड करता येते, पण टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्ट फाइंड करता येत नाही. तर टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन कसं काढायचं की इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर जर तुम्हाला फाइंड करायचं काम पडलं तर टॅन स्क्वेअरचा असा कोणता फॉर्म्युला यूज करा की ज्याचं इंटिग्रेशन निघेल, टॅन स्क्वेअरचं नाही निघेल. तर पुन्हा ट्रिग्नॉमेट्री आली. ट्रिग्नॉमेट्रीची आयडेंटिटी आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बाय युजिंग दिस आयडेंटिटी वी कॅन राईट टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 एक्स एक्स. नाउ सेपरेटली इंटिग्रेट. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर विल बिकम टॅन एक्स and integration of 1 will become x plus c. Similarly cot square डायरेक्ट इंटिग्रेशन निघणार नाही. 1 plus cot square is equal to cosec square. Replace cot square by cosec square minus 1. Integration of cosec square will be minus cot x and integration of 1 will be x. Similarly cot square चे इथे इंटिग्रेशन निघणार नाही. cot square ले cosec square minus 1 लिहा. cosec square चे इंटिग्रेशन minus cot x minus 1 चे इंटिग्रेशन x plus c. The final answer will be minus cot minus 2 cot x minus x plus c. This will be the final answer. हे सुद्धा पेपरला आलेलं प्रॉब्लेम आहे. सीईटी मध्ये 1993 मध्ये आलं होतं, बीआयटी राज्यमध्ये 1982 मध्ये आलं होतं. पेपरला आलेले प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर 1990 मध्ये आलेलं प्रॉब्लेम सीईटी मध्ये आलं. थोडं किचकट आहे पण आलेले प्रॉब्लेम आहे. जे शीट तुम्हाला दिलेले आहे, आज मी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो आहे. जे शीट दिली आहे ते सॉल्व्ह करा. जे जे नाही आहेत त्याचे नंबर्स व्हॉट्सअप करा, ते पूर्ण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम इज साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन रूट 1 प्लस साइन 2x. जे शॉर्टकट्स आपण पाहिले आहे ते सबस्टिट्यूशन वाल्या प्रॉब्लेमचे होते आणि प्रत्येक प्रॉब्लेम शॉर्टकटने सॉल्व्ह होईल असं जरुरी नाही. स्टेप्स आपल्याला कमी करायचे आहे सॉल्व्ह करताना. आता साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन 2x रूट. आता असं आहे की इकडे अँगल आहे x, इकडे आहे 2x. ट्रिग्नॉमेट्री असो की इंटिग्रेशन असो की डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करताना ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जर भरपूर सारे जवळपास आले एकमेकाच्या तर त्याचे अँगल सेम असले पाहिजे तर ते चांगले सॉल्व्ह होते. आता इथे वरता अँगल आहे x, इकडे आहे 2x, म्हणून पहिले आपण काय करू, 2x वाला फॉर्म्युला आलो साइन 2 थिटाचा की साइन 2 थिटा कॅन बी रिटन ॲज काय फॉर्म्युला आहे साइन 2 थिटा ट्रिग्नॉमेट्रीचा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर साइन एक्स प्लस कॉस एक्स रूट 1 प्लस साइन 2 थिटा इज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा dx. सर्व ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, फक्त इथेच 1 आहे तर 1 कॅन बी रिप्लेस बाय. आता जसं की आपण बेसिक ऑफ ट्रिग्नॉमेट्री शिकवताना ट्रिग्नॉमेट्रीचे 1चे 3 फॉर्म्युले म्हणून सांगितलं होतं. 1 मीन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, दुसरा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, तिसरा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. 3 पैकी 1च्या ठिकाणी आपण कोणताही फॉर्म्युला यूज करू शकतो. तेव्हा सांगितलं होतं की फॉर्म्युला यूज करताना कशावर डिपेंडेंट, आजूबाजू वरचे खालचे त्याच्या आजूबाजूला कोणते फंक्शन आलेले आहे. तर आता इथं सर्व साइन कॉस आहे म्हणून आपण पहिलावाला 1चा फॉर्म्युला यूज करू की 1 कॅन बी रिप्लेस बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तर न्यूमरेटर इज साइन एक्स प्लस कॉस एक्स, डिनॉमिनेटर इज रूटमध्ये 1 मीन्स साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. साइन स्क्वेअर प्लस 2 साइन थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर विल बिकम ए प्लस बी होल स्क्वेअर. रूट मध्ये साइन एक्स प्लस कॉस एक्स चा होल स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर कटला उरला साइन एक्स प्लस कॉस एक्स. म्हणजे काय झाला, न्यूमरेटर मध्ये साइन एक्स प्लस कॉस एक्स, डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा साइन एक्स प्लस कॉस एक्स. साइन एक्स प्लस कॉस एक्स, साइन एक्स प्लस कॉस एक्स गेट कॅन्सल, उरला 1 and integration of 1 is x plus c. Therefore the final answer will be x plus c. Here the next problem.
त्यानंतर find the integration of sin square minus cos square upon sin square into cos square. स्टेट बोर्ड मधला प्रॉब्लेम आहे, CET ला आलेला आहे 1996 मध्ये. साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर इंटू डिनॉमिनेटर मध्ये साइन स्क्वेअर इंटू मध्ये कॉस स्क्वेअर. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. सेपरेट करा. साइन स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर कॅन्सल, 1 बाय कॉस स्क्वेअर सेक स्क्वेअर. कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल, 1 बाय साइन स्क्वेअर कोसेक स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर इज tan x. Integration of cosec square is minus cot minus minus plus cot x. Finish.